जीवन जगत असताना आपण जे चाकं म्हणतो दोन असतात आई वडील, त्यातलं एक चाक गेल्यानंतर गाडी रुळावून घसरायला उशीर लागत नाही. कारण त्या मुलांना ज्यांना वडील नसतात त्यांचं खरोखर क्षेत्र हरवलेलं असते. त्या क्षेत्र हरवल्यानंतर त्यांना पुढची दिशा काय असते हे त्यांच्यापुढे सर्वात मोठी समस्या असते. नमस्कार, माझे नाव अमोल मोतीराम व्यवहारे, उकळी बुजुर्ग, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा येथील मी रहिवासी असून माझ्या जीवनाची यशोगाथा आपल्या समोर मी मांडत आहे. माझ्या जीवनामध्ये मी वयाचा 11 वर्षाचा असताना मी वडिलांच्या सानिध्यात होतो. पण मी वयाचा 14 वर्षाचा झाल्यानंतर माझ्या वडिलांचा किडनीच्या आजाराने जीव गेला आणि माझे वडील माझ्यातून निघून गेले. जसं जीवन जगत असताना आपण जे चाकं म्हणतो दोन असतात आई वडील, त्यातलं एक चाक गेल्यानंतर गाडी रुळावून घसरायला उशीर लागत नाही. कारण त्या मुलांना ज्यांना वडील नसतात त्यांचं खरोखर क्षेत्र हरवलेलं असते. त्या क्षेत्र हरवल्यानंतर त्यांना पुढची दिशा काय असते हे त्यांच्यापुढे सर्वात मोठी समस्या असते. त्यातून कसं जगायचं हाही मोठा प्रश्न असते. थोडं खेड्यागावात राहत असल्या कारणामुळे आर्थिक अडचणी आणि एक छोटंसं ग्रामीण भागात असल्या कारणामुळे आई आई आणि आम्ही लहान भावंड 4 जण, 3 भाऊ मला आणि मी धरून 4 जण, एवढे जण राहत असताना फार मोठी समस्या होती. माझ्या घरी वडीलपार्जित 35 गुंठे शेती होती. त्याच्यातील काका आणि मोठे वडील सर्वांचे हिस्से होते. आता या एवढ्या याच्यात उदरनिर्वाह कसा चालवायचा हा सर्वात मोठी समस्या आमच्यापुढे उभी राहिली होती. परंतु त्याच्यावर आईच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. आई जर एकटी शेतात कामाला गेली तर एकट्या आईच्या भरोश्यावर 4 जण खाणार आणि शक्य नव्हतं. 4 जण जर खाणार असले तर एकट्या आई माय-माऊलीच्या मजुरीवर आपण जीवन जगू शकत नाही. राहिलं शिक्षणाचा प्रश्न, शिक्षण तर फार दूरचा विषय होता. या माध्यमातून आईच्या मार्गदर्शनाखाली मी सुरुवातीला एक सूर्यफूलच्या पुड्या विकण्याचा व्यवसाय सुरू करण्याचा विषय केला. वडिलांच्या तेरव्याला 40-45 रुपये खाऊ जमलेला होता माझ्या लहान 2 नंबरच्या भावाजवळ. त्यातून आम्ही 11 रुपये किलोनं वरुड वडनेर इथून सूर्यफूल आणलं आणि पुडीत भरून त्या सूर्यफूल विक्रीचा व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवात करत असताना खूप प्रश्न होते, की सायकल स्वतःची नव्हती. कशा पद्धतीने विकायचं ते जेमतेम करून व्यवसायाला थोडीशी कलाटणी भेटत गेली आणि मी सायकल घेतली. सायकल घेत असताना माझे भाऊ भाऊ सातत्यानं, छोटे भाऊ सगळे आणि आई, आमचा व्यवसाय दिवसांदिवस वाढत चालला. व्यवसाय वाढत असताना मी सूर्यफूलबरोबर छोटे-मोठे व्यवसाय अजूनही वाढवायला सुरुवात केली. मग असं म्हणत असताना एक उन्हाळ्याचे दिवस लागले आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सूर्यफूल हे ग्रामीण भागात विक्री जात नाही, शाळा बंद पडलेल्या असतात. त्यावेळेस मी बर्फ गोल्याचा व्यवसाय करण्याची सुरुवात केली. मग सायकलवर मी 60 किलोची बर्फाची लादी तेलाऱ्याहून आणत असताना तो बर्फाची लादी गावागावापर्यंत बर्फ गोला विकत होतो. सोबतच त्याच्यासोबत करताना एकच हे आठवलं, त्याच्यासोबत लोखंड, टप्पर, प्लास्टिक सुद्धा बर्फ गोल्यासोबत घेणं चालू केलं. त्या कारणामुळे जास्तीत जास्त असं 4-5 वर्ष झाले. त्या व्यवसायातून मला खरोखर यश भेटायला लागलं. परेशानी खूप होत होती. कधी सायकल पंक्चर होत होती. कोण्या वेळेस काय करावं हे सुचत नव्हतं. कधी-कधी खूप लांब 40-40 किलोमीटर सायकलनं चालत असताना माझा 2 नंबरचा भाऊ आहे विजय व्यवहारे, त्यानं विचार केला, की आपण ब्रेडचा धंदा केला तर सकाळी आपण ब्रेड विकू शकतो. तेलाऱ्यामध्ये प्रिया बेकरीतून आम्ही ब्रेड आणण्याचा, सकाळी ब्रेड विकायचे, दुपारी गोल्याचा धंदा करायचा. ब्रेड विकत असताना आम्ही 3 भाऊ सायकला घेऊन वेगवेगळ्या गावात, वांगरगाव असो, आसोन असो, वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन, वाडी, इसापूर, अदमपूर या गावामध्ये जाऊन आम्ही विकत होतो आणि आम्हाला व्यावहारिक आमच्या घरी वातावरण निर्माण झाले. व्यवहार म्हणजे काय असतं हे प्रत्येक भावाला समजायला लागलं. शिक्षण चालू असताना शिक्षणही चालू आणि व्यवहारही चालू करत असताना भाऊ म्हणे, आपण जर स्वतः बेकरी व्यवसाय चालू केला तर काय होईल? तर त्या बेकरी व्यवसायासाठी तेलाऱ्यामध्ये कारागीर मुसाभाई म्हणून होते शहा, त्यांना बोलावून ते म्हणत करा चालू. त्यांना बोलावून आम्ही एक बेकरीचा व्यवसाय चांगल्या पद्धतीनं भावानं चालू केला. आई आणि माझा भाऊ 2 जण माल तयार करत होते आणि आम्ही सर्व माल विकत असो.
माल विकत असताना गावागावामध्ये लोकांमध्ये परिचय व्हायला लागला. परिचय होत असताना प्रत्येक लोकांनी सहकार्य करायचं हे केलं. पण स्पर्धा खूप मोठी होती. खूप चालत असताना पैसा शिक्षणासाठी, बाकीच्या छोट्या-मोठ्या गोष्टीसाठी खूप पैसा लागत होता आणि आईचे सर्व नातेवाईक श्रीमंत असल्याकारणानं आम्ही आमची परिस्थिती समजू नये, या कारणामुळे आम्ही शक्यतोवर नातेवाईकापासून दूर राहण्याचे प्रयत्न करत होतो. मग या परिस्थितीमध्ये दिवसांदिवस आमच्या व्यवसायाला कलाटणी भेटली. माझ्या 2 नंबरचा भाऊ आणि योगेश आणि सर्वात लहाना राजेश, सर्वजण आम्ही सहकुटुंब मेहनत करत असताना एक मसाला उद्योग करायचा त्यांच्याच विचारामध्ये आला आणि मी माझ्या नेतृत्वात मसाला उद्योगाला सुरुवात केली. मसाला उद्योग करत असताना अविनाश पाटील म्हणून अकोला नेटवर्क ग्राफिक्सवाले आहेत. त्यांनी म्हटलं, "मला एखादं नाव शोधून द्या, की मसाल्याला नाव कुठलं दिलं पाहिजे." तर नाव देण्यासाठी त्यांनी म्हटलं, "अमोलच नाव ठेव." तर त्यांनी घराघरातील चव अमोल मसाले असं नाव दिलं. नाव दिल्यानंतर मी एक सिद्धिविनायक ग्रुप अमरावती यांचं एक काटेलधाम श्री संत सिद्धेश्वर गुलाबबाबा संस्थान इथं स्वयंरोजगार शिबिराचं आयोजन केलं होतं तिथं. त्या शिबिरामध्ये मला उद्योजकता, मानसिकता परिवर्तन कसं व्हावं हे त्या शिबिरामध्ये शिकवण्यासाठी होतं. त्या ठिकाणी मी शिबिरात गेलो. शिबिरात गेल्याच्यानं माननीय श्री अतुलजी घुईखेळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तिथं मला बाळासाहेब थोरात कृषी मंत्री असताना त्यांच्या हस्ते पुरस्कार भेटला, की मी चांगलं काम केलं म्हणून. काम केल्यानंतर मला व्यवसायाला चांगली गती आली. पॅकिंग कुठं करायचं, काय कुठं करायचं हे सर्व वेगवेगळ्या ठिकाणाहून मी तयार करायला लागलो. मी जिल्हा परिषद शाळा उकडी बुद्रुक येथे शिकलो. जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षकवृंद, नेमाडे सर असो, डाबेराव सर असो, तरोडे सर असो, बोपटे मॅडम असो, यांचंही सुद्धा मला मोलाचं मार्गदर्शन वाटलं. कारण माझ्या शाळेत जात असताना एखादी गुंडी कमी जास्त असायची. त्यावेळेस नेमाडे सरांनी स्वतः सुई दोऱ्यांनी गुंडीसुद्धा मला लावून दिली. ते झाल्यानंतर श्रीमती अहिल्याबाई होळकर या शाळेत शिकलो. त्याच्या प्राचार्या नयनाताई मनतकार, तसेच विखे सर, अढव सर, रोठे सर, ठाकूर सर आणि चिकटे सर इत्यादी सर्व वळतकार मॅडम यांनीही सुद्धा मला खूप मोठं मार्गदर्शन केलं आणि कसं करायचं हे लोकांना उदाहरण दिले. माझ्यापासून मी व्यवसाय करायला सुरुवात केली आणि मी नाही जेमतेम नाही करता करता स्वतःच्या भरोश्यावर व्यवसायावर 4 एकर शेती विकत घेतली. त्यावेळेस 4 एकर विकत घेत असताना मला एक शेतकरी होण्याची संधी मिळाली. ते झाल्यानंतर मला एक स्वप्न होतं, की आपण काहीतरी एखादा जॉब करून नोकरी करू. मी आय-टी-आयत गेलो पिंपळवदला इलेक्ट्रिशियन वायरमन आय-टी-आय केला. आय-टी-आय केल्यानंतर तिथं वाघजाडे सर असो, गावंडे सर असो, चराटे सर असो, दुसरे चराटे आणि भोरे सर यांचं खरोखर मला मार्गदर्शन, त्यांनी ₹1 फीसुद्धा माझ्याजवळून घेतली नाही. माझी परिस्थिती गरिबीची आहे म्हणून. मी या माध्यमातून मी त्या सिद्धिविनायक ग्रुपच्या माध्यमातून विविध ठिकाणी जुटलो. प्राध्यापक अतुल पाटील सर असो, की वेगवेगळे सर्व मंडळी असो, सर्वांचं मार्गदर्शन गावागावापर्यंत मी पोहोचण्याचा, माझा मसाला वाढवण्याचा मी प्रयत्न केला आणि करत असताना मला खूप मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. त्याच्यात मी पुढे भविष्यात म्हटलं एक हॉटेल मॅनेजमेंट कॅटरिंग टेक्नॉलॉजी हा कोर्स मी केला. त्याच्यात प्राध्यापक सचिन सुपे सर आणि प्राध्यापक जयश्रीताई सुपे सर, सुपे मॅडम, तसेच तिथं असलेले अग्रवाल मॅडम यांचं सुद्धा मला मार्गदर्शन लाभलं आणि प्रोडक्शन कसं असलं पाहिजे हे हॉटेल मॅनेजमेंटमधून मी शिकलो. आणि मसाला सर्वजण विकतात, पण मसाल्यामध्ये जर तुम्हाला क्वालिटी द्यायची असेल आणि मसाल्यामध्ये जर तुम्ही मसाला क्वालिटीचा देण्यासाठी तुम्ही जर व्यवस्थित तयार केलं, सात्विक आणि शुद्ध तयार करण्याची तुमची पद्धत आणि तुम्हाला जर सात्विक शुद्ध तयार करता आलं आणि जगाच्या वेगळं लोकांना देता आलं, तर तुम्हाला मार्केटिंगला त्रास होत नाही. त्यासाठी मी ॲसिडिटी वाढणार नाही असा मसाला तयार केला. माझी हळद पावडर, मिरची पावडर, मसाला पंचक्रोशीतच नाही तर अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अमरावती जिल्हा, जास्तीत जास्त ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा मागणी माझ्या मसाल्याला आणि हळद मिरचीला. तसंच त्याच्यासोबत मी गुलाबजामुन मिक्स पावडर व्यवहारे बंधू ट्रेडमार्क करून, ISO मार्क ट्रेडमार्क सर्व करून व्यवहारे बंधू मी गुलाबजामुन मिक्स वेगवेगळ्या गोष्टी मी तयार केल्या. असं करता करता माझा व्यवसायाला चांगल्या पद्धतीनं कलाटणी भेटायला लागली आणि घरात आमचा परिवार मस्त आनंदी होतो. सर्वात मोठी समस्या होती, की घर असणं आवश्यक आहे.
कारण आम्ही चौघं भावाचं वय वाढत चाललं होतं. वय वाढत चालत असताना आमचं काहीतरी स्वप्न होतं, की वय वाढत चालत असताना लग्नही आईच्या पुढे महत्त्वाचा विषय होता आणि शेती असल्याशिवाय मुलगी देणंही कठीण आहे. 4 भाऊ, एकटी आई करणारी, या परिस्थितीमध्ये आम्ही व्यवसायाला कलाटणी देत असताना, देता घर बांधलं. घरामध्ये महिंद्रा फायनान्स या कंपनीकडून 5,00,000 लोन घेतलं. त्याची परतफेड ही रीतसर केली. रीतसर परतफेड केल्यानंतर मला सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बिस्ने सर, उंबरकार सर, विविध मॅनेजर जितके आले, त्या मॅनेजरांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया उकडी बाजार याने एवढं मोठं सहकार्य केलं. मला 5,00,000 रुपयाचं मुद्रा लोन दिलं आणि मुद्रा लोन देत असताना मी ते यशस्वीरित्या परतफेड केली. त्या कारणामुळे माझे सीसी अकाउंट वेगवेगळे बँकेमध्ये व्यवहारही चांगल्या पद्धतीने व्यवहार शिकलो आणि त्याच माध्यमातून आज रोजी सर्व सहकारी मित्रमंडळी, सर्व मित्रमंडळी या धंद्याच्याच याच्यातून 14.5 एकर शेती माझ्याजवळ आज रोजी झाली. 2 4-चाकी वाहनं झाले. यातूनच असं करत असताना हे माझ्या जीवनाचं स्वतःचा विषय झाला आणि माझं योगायोगानं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर दुसऱ्या भावाचंही लग्न झालं, तिसऱ्या भावाचंही लग्न झालं. सगळे चांगल्या पद्धतीनं लग्न केले. सर्वात मोठं म्हणजे मग म्हटलं आपण आपलं सगळं घर परिपूर्ण व्यवस्थितरित्या घर बांधणं, सगळ्या गोष्टी यशस्वी झाल्या. परंतु आपलं एक स्वप्न आहे, की आपण तर आपल्यासाठी काही केलं पाहिजे. तर माझी मिसेस आहे, की समजदार असल्या कारणामुळे मला बाकीच्याही सारखं लोकाला सर्वात जास्त मोठं टेन्शन असते, की स्वतःच्या बायकोचं सगळेच विषय. बाहेर किती दिवस राहिला, बाहेर कुठे गेला, हे टेन्शन नसतं. माझी बायको, माझी पत्नी समजदार असल्या कारणामुळे मला बाकीच्याही भागात हिंडायला मोकळे. त्या माध्यमातून मी विचार केला, की माझ्याजवळ मुलं आहेत. मी जिजाऊ मल्टी सर्व्हिसेस या नावाने एक फर्म रजिस्ट्रेशन केला. माझ्याजवळ सर्व मित्रमंडळी आहेत. विशाल खोंड असो, संदीप दामदर असो किंवा सर्व अजय सुरळकर, रोशन धाडसे, विकास सदाफळे, सर्व वैभव, सगळे मित्रमंडळी आहेत. यांच्यासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे. त्यासाठी आम्ही एक जिथं मॅनपॉवर लागेल वेगवेगळ्या ठिकाणी, तिची पीक विमा कंपनी असो किंवा क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट म्हणजे पीक कापणी प्रयोग करण्यासाठी मुलं लागो, हे पूर्ण महाराष्ट्रभर देण्याचं काम सुद्धा आम्ही तयार केलं. आणि आता आज रोजी आमच्याजवळ, माझ्याजवळ 140 मुलं काम करतात. त्या 140 मुलाच्या माध्यमातून आम्ही गावागावापर्यंत त्या मुलांचे परिवार चांगले सक्षम करण्याचा उद्देश हा माझा आहे. आणि तो परिवार जर प्रत्येक बेरोजगार युवक जर हा डेव्हलप झाला तर त्याचा जो आनंद येते हा सर्वात चांगला आनंद आहे. आणि माझ्या जीवनात तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस वाईट परिस्थिती असते, वाईट परिस्थिती असताना तुम्हाला 100% लोक इग्नोर करतात, कोणी सुद्धा पाहत नाही. कर्जबाजारी काय असते, हे कर्जबाजारी हे मी 5 वर्षात उपभोगलो. कर्जबाजारी झाल्यानंतर कोणीही माणूस जवळ करत नाही विषय. परंतु मला प्रत्येक शेती घेण्यासाठी नातेवाईकांना मदत केली, मित्रमंडळीनं मदत केली, प्रत्येक लोकांनी सर्वांनी मदत केली. पण आज माझं एक स्वप्न आहे, की भारत देशामध्ये पहिलं जे बेरोजगार युवक आणि छोटे मोठे उद्योजक आहेत यांच्यासाठी मी पहिलं एक हॉस्टेल निर्माण करणार आहो, की जो कुठेही फेरीवाल्यासाठी जाओ, कोणत्याही ठिकाणी गेला तरी त्याला एक राहण्यासाठी आणि एक त्याची मानसिकता परिवर्तन होण्याच्या दृष्टिकोनातून त्याला 2-4 दिवस एक चांगलं माहेरसारखं ठिकाण असं भेटलं पाहिजे. धन्यवाद मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल.